इब्रिकराचं पत्र, Hebrews chapter 11. Hebrews chapter 11. इब्रिकराचं पत्र याचा 11वा अध्याय आणि वचन 1. विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा. नंबर 1, विश्वास काय आहे? आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा. एवढंच आहे का? नाही, आणि म्हणलेलं आहे. आणखीन एक गोष्ट आहे, आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. 2 थिंग्स, 2 गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. आशा धरलेल्या गोष्टी विषयीचा भरवसा. विश्वास फार महत्वाचा आहे. वचन 6 मला सांगतं, विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे. कारण देवाजवळ जाणाऱ्या प्रत्येकाने विश्वास ठेवला पाहिजे. विदाउट फेथ आम्ही देवाला प्लीज करू शकत नाही, त्याला संतोष देऊ शकत नाही. म्हणून विश्वास काय आहे हे आम्हाला समजणं फार महत्वाचं आहे. आशा, देवाच्या वचनानुसार आशा धरलेल्या गोष्टींचा भरवसा. ही आशा देवाच्या वचनानुसार असली पाहिजे. ही आम्हाला आशा कुठून येते? आम्ही पाहतो, आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहतो, आमच्या कानाने आम्ही ऐकतो, आणि आम्हाला पण वाटतं की माझ्याकडे पण ह्या गोष्टी असाव्यात. या ठिकाणी गोष्ट म्हटलेलं आहे, सबस्टन्स, थिंग्स, गोष्ट. आम्ही आमच्या ब्रेनमध्ये, आमच्या बुद्धीमध्ये आम्ही विचार करतो की आय वॉन्ट दॅट, आय नीड दिस. फॉर एक्झाम्पल, जर मला एखादी 4 व्हीलर पाहिजे असेल, एखादी कार पाहिजे असेल, आणि मी म्हणतो की मला पांढरी कार हवी आहे, का व्हाईट कलरची कार माझ्याकडे असेल, जस्ट फॉर एक्झाम्पल, इट इज नॉट द अकॉर्डिंग टू द वर्ड ऑफ गॉड, बट थिंग्स म्हटलेलं आहे, गोष्टी म्हणलं आहे. माझ्या माइंडमध्ये पांढरी कार मला दिसते, आणि वन डे वी गॉट इट. अशा कितीतरी गोष्टी आम्ही लाईफमध्ये, आम्हाला आशा असते की मला हे प्राप्त होईल. सबस्टन्स ऑफ थिंग्स, आशा धरलेल्या गोष्टीविषयीचा भरवसा. देवाच्या वचनानुसार जे मी पाहतो ते मला प्राप्त व्हावं. मग ते अनॉइंटिंग असेल, दान असेल, वरदान असेल, जॉब असेल, लेकरं असतील, एनिथिंग यू जस्ट सी इन दिस वर्ल्ड and you think I need that, I want that. तुम्ही आशा धरता, आणि तो तुमचा विश्वास त्या गोष्टीबद्दलचा आहे, जे तुम्ही कानाने ऐकलं, जे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं, आणि तुम्ही तुमच्या मनात आशा धरली आणि विश्वास ठेवला. ही एक गोष्ट झाली. पण दुसरी गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे, न दिसणाऱ्या गोष्टी बद्दलची खात्री. हे फार महत्वाचं आहे. कारण हे जे पहिला जो लेग आहे, पहिला जो पार्ट आहे, तो या पृथ्वीवरल्या जीवनाशी कनेक्टेड आहे. परंतु जो सेकंड पार्ट आहे, न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री, हा पार्ट येणाऱ्या जीवनाशी निगडीत कनेक्टेड आहे. जे जीवन आफ्टर डेथ, मृत्यूनंतरचं जीवन आहे. एखादी गोष्ट पाहिली आणि तिची आशा धरली तर ठीक आहे, पण एखादी गोष्ट मी पाहिलेलीच नाहीये कधी. बायबल सांगतं की अशा गोष्टीविषयीची खात्री. अरे पण मी गोष्ट पाहिलीच नाही,
मी कधी बघितलीच नाही. मग त्याची खात्री, त्याच्यावरचा तो विश्वास माझ्यामध्ये येणार कुठून? कधी पाहिलेलं नाही. मी तुम्हाला म्हणलं आज माझ्या घरी या, मी एक डिश केलेली आहे, यॉंग 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 यॉंग. काय यॉंग 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 डिश आहे? आम्ही कधी ऐकलं नाही, आम्ही कधी पाहिली नाही. तुम्ही विश्वास ठेवाल? अनसीन. तुम्ही कधी हे ऐकलेलं नाहीये, कधी हे तुम्ही पाहिलेलंच नाहीये, तुमच्यामध्ये तो विश्वास येणारच नाही. बिकॉज न दिसलेली गोष्ट आहे. पण बायबल सांगतं न दिसणाऱ्या गोष्टीविषयी तुमची खात्री पाहिजे. एव्हिडन्स ऑफ अनसीन थिंग, द थिंग्स यू आर नॉट सीन इन युअर लाईफ. अशा गोष्टीचं मी कल्पना कशी करणार? अशा गोष्टीचं मी इमॅजिनेशन कसं करणार? मी कल्पना करू शकत नाही, कारण मी कधी पाहिलं नाही. एखादी गोष्ट मी पाहिली तर त्याची कल्पना करू शकतो, पण जी गोष्ट मी कधी पाहिलेलीच नाहीये त्याचं पिक्चर, त्याचं चित्र माझ्या मनामध्ये, माझ्या बुद्धीमध्ये कसं उभं राहणार? इमॅजिनेशन मी कसं करणार? पण बायबल सांगतं की न दिसणाऱ्या गोष्टीबद्दल माझी खात्री पाहिजे. एक तर न दिसणारा कोण आहे? परमेश्वर आहे, ज्याला आम्ही कधीही पाहिलेलं नाही, पण तो आहे. याची खात्री मी माझ्या ह्या भौतिक जगामध्ये कोणत्या स्वरूपात मी प्रूव्ह करू शकतो की माझी न दिसणाऱ्या गोष्टीविषयी माझी खात्री आहे? हा विश्वास माझ्या लाईफमधून कसा दिसेल? 1 करिंथ 2:9 सांगतं. 1 करिंथ 2:9, 1 Corinthians chapter 2 verse 9. करंथीकराचं पहिलं पत्र 2रा अध्याय आणि वचन 9. डोळ्यांनी जे पाहिले नाही, कानांनी जे ऐकले नाही व माणसाच्या मनात जे आले नाही. 3 गोष्टी आहेत. डोळ्यांनी जे पाहिलं नाही, कानांनी जे ऐकलं नाही. जर मी डोळ्यांनी पाहिलंच नाही, जर मी कानानं ऐकलंच नाही, तर ती गोष्ट माझ्या मनात येऊच शकत नाही. येऊच शकत नाही. बायबल सांगतं जे माणसाच्या मनात जे आले नाही ते आपणावर प्रीती करणाऱ्यांसाठी देवाने सिद्ध केले आहे. प्रेज लॉर्ड. परंतु आमची आशा काय आहे? कानांनी ऐकलं, डोळ्यांनी पाहिलं, मनात आलं, विश्वास ठेवला, प्रार्थना केली, गोष्ट मिळाली. हा माझा विश्वास. परंतु हा अर्धा विश्वास, हाफ पार्ट आहे. दुसरा एक पार्ट आहे, आणि न दिसलेल्या गोष्टी विषयीची खात्री. जी गोष्ट मी कधी बघितलीच नाही, जी मी कधी ऐकली नाही, तिच्याविषयी बायबल बोलत आहे. तो फेथ, तो विश्वास कोणता विश्वास आहे? तो विश्वास मला कधी प्राप्त होईल? त्या गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत, प्रभू म्हणतो, त्या मला कधी दिसतील? जोपर्यंत ह्या दिसणाऱ्या गोष्टी मी ब्लॉक करत नाही, जोपर्यंत मी माझ्या ह्या 5 सेन्सेसनं मिळणारी इन्फॉर्मेशन, माहिती गोळा करून मी जो विश्वास ठेवतो, तो विश्वास तशा प्रकारचा न ठेवता मी तो ब्लॉक करेन. आणि मी ज्या कानांनी ऐकलेले नाही आहेत, ज्या डोळ्यांनी कधी पाहिलेले नाही आहेत, अशा ज्या गोष्टी देवाने माझ्यासाठी सिद्ध केलेल्या आहेत, त्याच्याविषयी मी खात्री जेव्हा बाळगतो की येस,
माझ्यासाठी प्रभूची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा आहे. आणि ती इच्छा मला समजली पाहिजे, जी मी कधी पाहिली नाही, जी मी कधी ऐकली नाही, जी माझ्या मनात कधी आली नाही. पण प्रभूनं ती माझ्यासाठी ठेवलेली आहे, जी मी कधीही पाहू शकत नाही. तिचं चित्र माझ्या मनात येत नाही. ती गोष्ट जेव्हा मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो, आणि ती गोष्ट मला कधी समजेल जेव्हा मी ह्या दिसणाऱ्या गोष्टी मागायचं बंद करेन. त्या गोष्टी, त्या इन्फॉर्मेशन मी ब्लॉक करेन. त्यावेळेला मला ह्या अनसीन गोष्टी काय आहेत, प्रभूची इच्छा माझ्यासाठी काय आहे, हे मला दिसायला लागेल. त्यासाठी बायबल सांगतं, ह्या जगाशी समरूप होऊ नका, तर आपल्या मनाचं रूपांतर होऊ द्या. जर मी जगाशी समरूप झालो नाही, म्हणजेच जगातनं येणारी इन्फॉर्मेशन माझ्या माइंडमध्ये मी इमॅजिन करायचं, जेव्हा त्या कल्पना मी जेव्हा आणायचा बंद करेन. दिवसा मी इमॅजिनेशन करतो, रात्री मला ड्रीम्स येतात. हे जगातले विचार मला प्रत्येक सेकंदाला माझ्यावरती अटॅक करत असतात. ते सारखे मला वेगवेगळे विचार माझ्या अंतःकरणात येत असतात. हे जेव्हा मला बंद करता येईल, कधी करता येईल? न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची मला खात्री पाहिजे. येस, प्रभूची माझ्यासाठी ग्रहणीय, उत्तम आणि परिपूर्ण इच्छा काय ही मला समजली पाहिजे, जे कधीही मी पाहिली नाही, जी माझ्या मनात कधी आली नाही, जी माझ्या डोळ्यांपुढे कधी आली नाही. प्रियानो, हे इमॅजिनेशन आफ्टर डेथचं आहे. हे ह्या आयुष्याच नाहीये, हे येणाऱ्या आयुष्याबद्दल दिलेलं आहे. आम्हाला त्याच्यामध्ये आत्ताच एंटर होता आलं पाहिजे. हा जो दुसरा विश्वासाच्या व्याख्येतला जो पार्ट आहे, तो फार महत्वाचा आहे. न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री. जोपर्यंत मी माझ्या माइंडमध्ये ह्या दिसणाऱ्या गोष्टी एम्प्टी करत नाही, झिरो करत नाही, की ज्या गोष्टींनी मी कोणीतरी बनलेलो आहे, आय एम समबडी, जोपर्यंत मी नोबडी होत नाही, म्हणजेच हे मी इमॅजिनेशन, या कल्पना करायचं बंद करत नाही, म्हणजेच मी काय करत नाही, मी दिसणाऱ्या गोष्टीवरती जे माझं ध्यान आहे, मी कशाचं मनन करतो? दिसणाऱ्या गोष्टींचं मनन करतो, मी ध्यान करतो, मी मेडिटेशन त्या गोष्टीविषयीचं करतो. या ठिकाणी मेडिटेशन आहे, या ठिकाणी ध्यान देणं आहे. माझं ध्यान कशावरती आहे? मी कशाचं ध्यान करतो? मी कशाची साधना करतो? मी कोणत्या गोष्टीची भक्ती करतो? मनाचं रूपांतर करायला ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर कराव्या लागतील, तरच मनाचं रूपांतर होऊ शकतं. अन्यथा मनाचं रूपांतर होणं हे शक्य नाही आहे, कारण आम्ही जगाशी खूप समरूप अशी झालेलो आहोत. आमचा भरोसा जो आहे तो आमच्या मनात येणाऱ्या कल्पनांच्यावरती आहे. परंतु ज्या कल्पना आम्ही ज्या कधी बघितलेल्या गोष्टी नाही आहेत, त्याच्याविषयीची खात्री मला कशी येईल? बायबल सांगतं, आपण वचन पाहिलं 1 तिमोथी 4:8 मध्ये, शारीरिक कसरत ही थोडक्याविषयी फायद्याची आहे. 1 तिमोथी चॅप्टर 4 वर्स 8, तिमोथी 4:8, कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे. सुभक्ती, तर सुभक्ती म्हणजे काय? सबमिशन, बिहेवियर कसं असलं पाहिजे माझं? डिवोट, मी भक्त असलं पाहिजे. माझ्या येशूचा मी भक्त असलं पाहिजे. भक्त कोण आहे? ज्याला फिअर ऑफ गॉड आहे, जो समर्पित जीवन जगणार आहे, तो सुभक्ती करतो. मी इथे येऊन गीते गातो म्हणजे मी भक्ती करत नाही. इथे येऊन मी गीते गातो म्हणजे मी फक्त पुस्तकातून वाचत असतो.
हे समजलं पाहिजे. भक्ती काय आहे या ठिकाणी दिलेलं आहे. सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. कोणत्या बाबतीत? सर्व बाबतीत. तिला आत्ताच्या व पुढच्या जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. सुभक्ती म्हणजे फिअर ऑफ गॉड माझ्यामध्ये असणं. डिवोट एक भक्ताचं बिहेवियर जसं असतं तसं माझ्यामध्ये ते बिहेवियर असणं, ते आज्ञाधारकपणा असणं, याला बायबल सांगतं की हे सुभक्ती आहे. गॉडलीनेस. ही सुभक्ती मला ह्या प्रेझेंट लाईफमध्ये पण उपयोगी आहे आणि येणारं आफ्टर डेथचे जे लाईफ आहे त्याच्यामध्येही उपयोगी पडणार आहे. आणि म्हणून आम्ही फसण्याचा फार मोठा धोका ह्या ठिकाणी आहे. अनेक विश्वासणारे फसलेले आहेत. अरे प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः सुभक्ती केली. तो 40 दिवस अरण्यामध्ये काय करत होता? त्याला वेळ जात नव्हता म्हणून फिरायला गेला होता का? तो फार ह्या लाईफला वैतागला होता म्हणून तिकडे अरण्यात एकाकी लोनली प्लेसमध्ये गेला होता का? नाही प्रियांनो. कुठला अनॉइंटिंग वरदान दान मिळवण्यासाठी तो तिकडे गेला होता का? नाही. दान वरदान पाहिजे, 5 मिनिटाची प्रार्थना सफिशियंट आहे. 40 days 40 nights काय प्रार्थना करू शकतो का कोणी? मग तो काय करत होता? अगदी मी म्हणतो सगळ्या जगातल्या गोष्टी मागायचं ठरवलं तरी 30 मिनिटापेक्षा जास्त वेळ आम्ही प्रार्थना करू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्त 40 दिवस आणि 40 रात्र अरण्यामध्ये काय करत होता? सुभक्ती करत होता. सुभक्ती काय करत होता? कशी करत होता? कोणत्या प्रार्थना तो त्या ठिकाणी करत होता? तो प्रभूकडे काय मागत होता? भावांनो बहिणींनो, त्याच्या मनाचं रूपांतर होणं त्याला पण गरजेचं होतं. त्याला पण देवाची इच्छा काय आहे, कोणत्या त्याच्यासाठी गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत मिनिस्ट्रीमध्ये त्याच्या, हे त्याला समजून घ्यायचं होतं. त्यासाठी त्याला सुभक्ती करणं गरजेचं होतं. आणि म्हणून तो 40 days त्या अरण्यामध्ये परमेश्वराच्या समक्षतेमध्ये होता. तिथे त्याचे विचार, त्याच्या कल्पना, त्याच्या ऐकलेल्या गोष्टी, त्यानं पाहिलेल्या गोष्टी याचं रूपांतर त्या ठिकाणी तो करण्यासाठी होता. आणि तिथेच त्यानं काय करायचं आहे येणाऱ्या 3.5 वर्षामध्ये याचं प्लान देवानं त्याला कळवला आणि त्यानं तो तंतोतंत फुलफिल केलेला आम्हाला दिसतो. इब्रिकराचं पत्र याचा 5वा अध्याय वचन 7. हिब्रूज चॅप्टर 5 verse 7. प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल या ठिकाणी लिहिलेले आहे. आपल्याला वचन 7 इब्रिकराचं पत्र याचा 5वा अध्याय वचन 7. आपल्याला मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देह अवस्थेच्या दिवसात, कोणाजवळ? मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ त्याने आपल्या देह अवस्थेत असताना, फिजिकल लाईफमध्ये, बॉडीमध्ये असताना त्या दिवसात मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत प्रार्थना व विनवणी केली आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. या ठिकाणी भक्ती आहे. त्याचं ध्यान कोणत्या गोष्टीवर होतं? तो बॉडीमध्ये असताना त्यानं त्याचं लक्ष कुठे लावलं होतं? न दिसणाऱ्या गोष्टी. सुभक्ती त्यानं केली. कशी केली?
कोणाजवळ केली? नंबर 1, जो मरणातून आम्हाला सोडवणार आहे. या ठिकाणी दिलेला आहे, मरणातून तारावयास जो समर्थ आहे त्याच्याजवळ मोठा आक्रोश, नुसता आक्रोश ठीक आहे, पण हा मोठा लाऊड व्हॉइस. 40 दिवस तो काय करत होता या ठिकाणी दिलेला आहे. 40 डेज तो सुभक्ती करत होता. कशी करत होता? 40 डेज. नंबर 1, मोठा आक्रोश करीत व अश्रू गाळीत, विथ टीयर्स, प्रार्थना व विनवणी, नुसती प्रेरणे, सप्लिकेशन, स्पेसिफिक गोष्टी, आणि ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आलेली आहे. त्याचं जे डिवोट बिहेवियर होतं, त्याचं जे देवाबद्दल त्याच्या अंतःकरणामध्ये जो रेव्हरन्स होता, जे भय त्याच्यामध्ये होतं, जे त्याचं लाईफ सबमिटेड होतं, त्या सबमिशनमधून ते त्याच्यामध्ये असल्यामुळे त्याचा आक्रोश, त्याचा मोठ्या आवाजात केलेलं, अश्रुगाळीत केलेल्या प्रार्थना आणि विनवण्या ऐकण्यात आलेल्या आहेत. त्याला फक्त न दिसणाऱ्या गोष्टी दिसत होत्या. दिसणाऱ्या गोष्टी नाही. ते पार्ट आता संपला. आता हा सेकंड पार्ट, ज्या ठिकाणी आमच्या माइंडमध्ये ह्या जगातनं आलेल्या कल्पना भरलेल्या आहेत, ते विचार भरलेले आहेत, ह्या जगातनं येणारे डिझायर भरलेले आहेत, आणि आम्ही त्याचं इमॅजिनेशन करतो आणि आम्ही त्याच गोष्टी आमच्या प्रभूकडे मागत असतो. परंतु आम्हाला एके ठिकाणी हे बंद केलं पाहिजे, हे आम्ही थांबवलं पाहिजे, तरच माझ्या मनाचं रूपांतर होऊ शकतं. आणि जर माझ्या मनाचं रूपांतर झालं नाही, जर मी जगाशी समरूप राहिलो, तर देवाची ग्रहणीय, उत्तम आणि परिपूर्ण इच्छा मला कधीही समजणार नाही, आणि मी कधीही त्याची इच्छा पूर्ण करू शकणार नाही या पृथ्वीवर असताना. आणि मला ज्या वेळेला एक वेळा आमना सामना करावा लागेल त्याच्याबरोबर, तेव्हा म्हणेल मी तुला, तो म्हणेल मला, मी तुला ओळखत नाही. प्रभूजी प्रभूजी मी हे केलं, मी ते केलं. तो म्हणेल मला तुझी ओळख नाही. आणि म्हणून आमचं माइंड अनसीन गोष्टींच्या मागं असलं पाहिजे. जर असं झालं नाही तर माझ्या मनाचं नवीनीकरण होऊ शकत नाही. कारण ह्या मनाला ह्या जगाच्या समरूप झालेलं आहे. हे माइंड, ही बुद्धी, माझे थॉट्स आणि माझे इमॅजिनेशन कुठून आहेत? जगामधून आहेत. प्रत्येक सेकंदाला हे विचारांची वादळं माझ्या मनावरती अटॅक, माझ्या बुद्धीमध्ये मला अटॅक करत असतात. दिवसा मी इमॅजिनेशन करतो, रात्री मी ड्रीम्स बघतो. म्हणजे काय होतं? हे थॉट्स चालूच आहेत, कंटिन्युअस, दे नेव्हर स्टॉप. न दिसणारी गोष्ट म्हणजे मला ह्या गोष्टी माझ्या माइंडमधनं, माझ्या बुद्धीतनं कट करायच्या आहेत. ह्या 5 सेन्सेसच्या द्वारे येणारा कचरा आत घ्यायचं मला बंद करावं लागणार आहे, तरच माझ्या मनाचं रूपांतर होऊ शकतं. त्या ठिकाणी दिलेलं आहे, ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली. तो पुत्रा सोने त्याने दुःख सोसणे, त्याने करून तो आज्ञाधारकपणा शिकला. तो पुत्र होता. तो स्वर्गीय पित्यानं त्याला सर्व अधिकार दिले होते. या पृथ्वीवरती आणि स्वर्गात जे काही आहे ते त्याच्या अधीन ठेवलं होतं. तरी सुद्धा तो पुत्र असताना सुद्धा त्यानं दुःख सोसलं. फार महत्वाची गोष्ट आहे प्रियांनो. ही लर्न इन हिज सफरिंग व्हॉट ही लर्न? ओबिडियन्स, आज्ञाधारकपणा. अशा प्रकारे आज्ञाधारकपणा शिकणारे, विश्वासणारे कुठे आहेत? अशा प्रकारे दुःख सोसून
तो तर देवाचा पुत्र होता, तरी त्याला सांगण्यात आलं तुला दुःख सोसावं लागेल, तुला आज्ञाधारकपणा शिकावा लागेल. ही सुभक्ती आहे. आणि ही भक्ती फक्त ऐकायची नाही आहे, वाचायची नाही, ती करायची आहे. या ठिकाणी आज्ञाधारकपणा तो शिकलेला आहे. मरणातून तारावाय जो समर्थ त्याच्या जवळ त्यानं मोठ्यानं आक्रोश करीत प्रार्थना आणि विनवणी केली. ती त्याच्या सुभक्तीमुळे ऐकण्यात आली आणि त्याला सांगण्यात आलं की तुला मरावं लागेल, तुला दुःख भोगावं लागेल, तुला आज्ञाधारकपणा शिकावं लागेल. जेव्हा कळलं त्याला, येस मला हे करायचं आहे, मला आज्ञाधारकपणा. तो तर देवाचा पुत्र होता, त्याला दुःख सहन करायची काय गरज होती. परंतु आज्ञाधारकपणा हा फार महत्त्वाचा आहे. आज्ञा ज्या दिलेल्या आहेत त्या फक्त आम्हाला वाचायच्या नाही आहेत किंवा आम्ही पाठ करतो, आता फक्त पाठ करायच्या नाही आहेत, तर त्या मार्गाने आम्हाला चालण्यासाठी दिलेले आहेत. हे आम्ही विसरता कामा नये. आज्ञा म्हणले की ॲक्शन आमच्याकडनं झाली पाहिजे. आज्ञा म्हणलं की त्याचं काहीतरी काम दिसलं पाहिजे. परंतु ही आज्ञाधारकाची स्टोरी विश्वासदारांच्या लाईफमधून त्यांनी फार ऑलरेडी निग्लेक्ट करून टाकलेली आहे. जर प्रभू येशू ख्रिस्ताला आज्ञाधारकपणा शिकावा लागला, तो काय फक्त प्रॉमिसेस वाचून त्याचं विश्वासाचं जीवन जगत नव्हता, तर तो आज्ञा काय आहेत त्या आज्ञा शिकला, ओबिडियंट राहिला. आमचा काय प्रॉब्लेम आहे? आम्ही का नाही करू शकत ही सुभक्ती? सुभक्ती म्हणजे डिवोट, मला आज्ञा पाळायच्या आहेत. परंतु आम्ही फक्त प्रार्थना आणि विनंतीवरतीच येऊन थांबलेलो आहे. आम्ही आमच्या पेन्समध्ये मोठ्यानं आक्रोश करून फक्त प्रार्थना करत असू, मागणी मागत असू, प्रभूला आम्ही सांगत असू काही गोष्टी, परंतु पुढं तिथंच नाही आहे. तर त्यानं त्याच्या दुःख सुचलेलं आहे. आज्ञाधारकपणा त्याच्यामध्ये होता, आज्ञाधारकपणा शिकला. आम्हाला पण ओबिडियन्स शिकावा लागेल. ओबिडियन्स आनंद काळाच्या जीवनाशी निगडीत आहे, कनेक्टेड आहे. जोपर्यंत आम्ही शिकणार नाही काही होणार नाही. आमची स्टोरी ह्या लाईफमध्येच द एंड. जीसस ऑल्सो लर्न टू ओबे. येशू सुद्धा आज्ञाधारकपणा शिकलेला आहे. त्यानं स्वतःला सुभक्ती केली, म्हणजेच काय केलं, या वर्ल्डमधलं जे शिक्षण आहे ते त्यानं एम्प्टी करून टाकलं आणि अनसीन ज्या गोष्टी आहेत, न दिसणाऱ्या गोष्टी आहेत, त्या त्यानं पाहायला सुरुवात केली. पुढे म्हटलेलं आहे वचन 9, आणि परिपूर्ण होऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगानयुगीचा तारणकर्ता झाला. आज्ञाधारकपणा शिकल्याशिवाय परिपूर्णता नाही. आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला, आणि परिपूर्ण केला गेला, आणि परिपूर्ण केला जाऊन. जर माझ्यात ओबिडियन्स नसेल तर मी कंप्लीट होऊ शकत नाही. हे मी लक्षात ठेवलं पाहिजे. तो परिपूर्ण झाला. गेत्सेमनी बागेमध्ये तो या फिजिकल बॉडीमध्ये म्हणत होता की शक्य असेल तर हा प्याला टळावा, परंतु तो म्हणतो माझी इच्छा नाही, तुझी इच्छा पूर्ण होऊ दे. मला त्या न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री आहे. हे त्यानं आज्ञाधारकपणामधून प्रूव्ह केलं. मी कसं प्रूव्ह करणार? न दिसणाऱ्या गोष्टीविषयी खात्री मला आहे,
हे मी कसं पूर्ण, हे मी प्रूव्ह कसं करणार? हा विश्वास मला माझ्यामधून प्रभूला कसा दिसणार? ज्यावेळेला मी प्रत्येक ओबिडियंट, प्रत्येक आज्ञेविषयी मी आज्ञाधारकपणा शिकेन, मी ती माझ्या लाईफमध्ये ओबे करेन. हे प्रभूनं केली. म्हणजेच काय केलं त्याने? स्वतःच्या ज्या आयडियाज आहेत, स्वतःच्या ज्या कल्पना आहेत, स्वतःच्या जी इमॅजिनेशन्स आहेत, त्या सगळ्या त्याने किल केल्या. माझं नाही, माझी इच्छा नाही, तर तुझी इच्छा माझ्या जीवनात पूर्ण होऊ दे. माउंट ऑफ ट्रान्सफॉर्मेशन आम्ही वाचतो. त्या ठिकाणी मोशे आणि एलिया या पृथ्वीवरती उतरले आणि त्या ठिकाणी येशूचं रूपांतर झालं. त्यावेळेला मोशे आणि एलियाने त्यांना सांगितलं की तुला मरावं लागेल, तुला मरावं लागेल. आज्ञा त्याला मिळाली, तुला मरावं लागेल. ती त्यानं ओबे केली आणि आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आता बघा आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगान युगाच्या तारणाचा कर्ता झाला. कोण आहे प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी? माझा तारण करता आहे, माझा सेवियर आहे? नाही. त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्या आज्ञात राहणाऱ्यांचा तो तारण करता झालेला आहे. जे प्रभूने ज्या आज्ञा दिलेल्या आहेत ते आम्ही वाचत आहोत, पाहत आहोत. मग ते 5 पासून पुढे त्या आज्ञामध्ये जो राहणार आहे त्याचा तो युगान युगाचा तारण करता झालेला आहे. जर मी आज्ञा पाळत नसेल प्रभू येशूने मला दिलेल्या, तर मी फक्त म्हणायला म्हणतो की येशू माझा तारण करता आहे. परंतु या ठिकाणी हा तारण करता कोणाचा आहे हे दिलेला आहे? आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा तो आहे. आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा तो आहे. म्हणून येशूनं दिलेल्या ज्या आज्ञा आहेत, जर त्या आम्ही ओबे करत नसेल, तर ज्या आम्ही त्या पाळत नसेल, तर प्रभू येशू ख्रिस्त माझा सर्व काळाचा तारण करता होऊ शकत नाही. तो स्वतः शिकला, माझी इच्छा नाही तर तुझी इच्छा. ओबिडियंटपणा तो शिकला, आज्ञाधारकपणा शिकला, त्यामुळे तो परिपूर्ण केला गेला. त्याच्या मनाचं रूपांतर त्या ठिकाणी झालं. तो कंप्लीट झाला. आज्ञाधारकपणा हे आमच्या कंप्लिशनचं स्केल आहे, माप आहे, मोजमाप आहे. मी किती ओबिडियंट आहे त्याच्यावरनं माझ्यामध्ये किती परिपूर्णता आहे समजेल. आणि म्हणून आम्हाला फक्त 10 आणि 12 आज्ञा माहीत आहे. 10 आज्ञा जुन्या शास्त्रातल्या आणि 2 आज्ञा नवीन करारातल्या. तू आपल्या देवावर पूर्ण जीवाने, पूर्ण मनाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर आणि जशी स्वतःवर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. आणि जुन्या शास्त्राच्या 10 आज्ञा. फक्त 10 आणि 2 12 आज्ञा नाही आहेत. बायबलमध्ये 1000पेक्षा जास्त आज्ञा आहेत. डू वी नो दॅट? मला त्या माहिती आहेत का? न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री. माझं लक्ष फक्त आशा ज्या डोळ्यांनी पाहिल्या, कानांनी ऐकल्या, या गोष्टींच्या विषयी माझा फक्त भरोसा आहे की त्या मला प्राप्त होतील. पण एवढंच नाही, फेथ, विश्वास, न दिसलेल्या गोष्टीविषयी खात्री पण आहे. आणि म्हणून दोज हू आर नॉट ओबिडियंट त्यांच्यासाठी हा तारण करता नाही. म्हणून तुम्हाला आणि मला आज पाहिलं पाहिजे की त्याच्या आज्ञा काय आहेत. माझे डिझायर पाहिजे की मला त्या आज्ञा कुठल्याही परिस्थितीत उभे करायचे, कारण मला प्रभूमध्ये परिपूर्ण व्हायचं आहे. त्याची ग्रहणीय उत्तम अशी त्याची जी परिपूर्ण इच्छा काय ती मला ह्या पृथ्वीवर असताना उभे करायची आहे, कारण ती माझ्या येणाऱ्या लाईफसाठी कनेक्टेड आहे. आणि फक्त 12 अध्याय समजून आणि वाचून आणि पाळून उपयोग नाही. माझं ध्यान न दिसणाऱ्या गोष्टींकडे पाहिजेलं आहे. कारण कधी माझ्या माइंडवरती डर्टी थॉट येऊ शकतो आणि मला तो डर्टी करू शकतो, मला फिल्दी करू शकतो.
कारण मी या जगाशी इतका समरूप झालेलो आहे. पहा, तारण मोफत आहे, आम्हाला आरोग्य मिळतं ते मोफत आहे, दान वरदान जे काही प्रभूनं आम्हाला पवित्र आत्म्यात दिलेलं आहे, आशीर्वाद आहेत, फिजिकल लाईफमधले ब्लेसिंग्ज आहेत, मॅरेजेस आहेत, लेकरं आहेत, जॉब आहे, हे सगळं फ्री आहे. तुम्ही मागा तुम्हाला मिळेल, विश्वास ठेवा तुम्हाला मिळून जाईल. परंतु अनंत काळ जो आहे त्यासाठी मात्र आम्हाला नेट लावावाच लागेल. अनंत काळ हे रिवॉर्ड आहे. रिवॉर्ड कोणाला मिळतं? जो मेहनत करतो, जो मजदुरी करतो, त्याची मजदुरी आहे, ते फ्री नाही आहे. मोफत मिळणारी गोष्ट तारण आहे, उद्धार आहे, पृथ्वीवरल्या गोष्टी आहेत ज्या फ्री आहेत. परंतु इटर्नल लाईफ ही मजदुरी आहे. त्यासाठी काम करावं लागतं, तेव्हाच त्याचं रिवॉर्ड आम्हाला दिलं जातं. आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त आज्ञाधारकपणा शिकलेला आहे आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांच्या युगानयुगीचा तारणाचा करता झाला. आमच्यासाठी हे वचन फार महत्त्वाचं वचन आहे. येशू आज्ञाधारकपणा शिकला, मलाही आज्ञाधारकपणा शिकलाच पाहिजे, तरच मला देवाची विल काय आहे हे समजतं. आज्ञाधारकपणा जेव्हा मी ॲक्शन करतो तेव्हा नेमकं काय होतं? माझ्या मनाचं रूपांतर होत असतं. कारण हे माझं मन जगातल्या गोष्टीची समरूप आहे आणि माझं ध्यान तिथं आहे. मी त्याच गोष्टी उभे करत असतो. जरी मी हे ऐकत असलो तरी उभे करायची वेळ येते, आज्ञा पाळायची वेळ होते, तेव्हा मी जगाच्या सिस्टीमप्रमाणेच जातो. ते मला बंद करावं लागेल, ते मला बंद करावं लागेल. फार महत्त्वाची गोष्ट आहे भावांनो बहिणींनो. गणना जुन्या शास्त्रामध्ये एक इन्सिडेंट आहे. काय घडलेलं आहे आपण पाहूया त्या ठिकाणी. गणनाचं पुस्तक मोशेच्या बाबतीत लिहिलेलं आहे. मोशे काय केलं आहे मोशेने या ठिकाणी? गणना नंबर्स चॅप्टर 20, गणनाचा 20वा अध्याय, वचन 8 पासून पुढे आपण वाचूया. नंबर्स चॅप्टर 20 वर्स 8 ऑनवर्ड्स. परमेश्वर मोशेशी बोलत आहे. आपली काठी घे आणि तू व तुझा भाऊ अहरोन मिळून मंडळी जमा करा व त्यांच्या देखत तुम्ही त्या खडकाला आज्ञा करा, म्हणजे त्यातून पाणी निघेल. याप्रमाणे त्यांच्यासाठी खडकातून पाणी काढ व या मंडळीला व तिच्या जनावरांना पाच. परमेश्वराने आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने त्याच्या समोर ती काठी आणली. मोशेची काठी फार महत्त्वाची आहे. ही काठी घेऊन त्याने फारोसमोर मोठमोठे चिन्ह चमत्कार केले. या ठिकाणी प्रभूने त्याला पुन्हा एकदा आज्ञा केली, आपली काठी घे आणि मंडळीला जमा कर. आणि त्या ठिकाणी त्याला आज्ञा करण्यात आली, त्या खडकातून आज्ञा कर त्या खडकाला, म्हणजे त्या खडकातून पाणी निघेल आणि ते तू त्या इस्रायली लोकांना त्याच्या जनावरांना पाच. मोशे व अहरोन वचनदार यांनी मंडळीला खडकासमोर जमा केले आणि त्यांना मोशे म्हणाला, अहो बंडखोरांनो ऐका, तुमच्यासाठी आम्ही या खडकातून पाणी काढावे काय? आता मोशे काय पाणी काढणार होता का? परमेश्वर काढणार होता, पण म्हणतो आम्ही. त्या ठिकाणी बिग बॉस तो होता आणि तो म्हणला, आम्ही काय तुमच्यासाठी काय काय करायचं, आम्ही काढावं का या खडकातून पाणी? मग मोशेने हात उचलून त्या खडकावर 2दा काठी मारली. काय हो परमेश्वराची आज्ञा होती? तू काठी घे, तुझा भाऊ अहरोन मंडळीला जमा करा आणि त्यांच्या देखत तुम्ही या त्या खडकाला आज्ञा करा. म्हणलं होतं आज्ञा करा, ऑर्डर करा, पाणी दे. काठी मारायला सांगितली होती का?
नव्हती, परंतु हा बिग लीडर होता, म्हणला आम्ही हे करायचं का? नाही का आजकाल बिग 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 देवाचे सेवक असतात, ते काय म्हणतात स्वतःला? काय लिहिलं असायचं? देवाचा महान सेवक. महान देवाचा छोटा सेवक नाही किंवा सेवक नाही, देवाचा महान सेवक. आम्ही वाचतो ॲडव्हर्टिजमेंट, देवाचा महान सेवक. मोशे पण, आम्ही देवाचा महान सेवक, मी तुमच्यासाठी खडकातनं पाणी काढायचं का? या ठिकाणी मोशेला जे सांगण्यात आलं होतं ते मोशेनं केलं नाही. त्यानं 2दा काठी मारली. पाणी तर एनिहाव येणारच होतं. तेव्हा त्यातून विपुल पाणी वाहू लागले आणि ती मंडळी व त्यांची जनावरे पाणी प्याले. यावर परमेश्वराने मोशे व अहरोन यांना म्हटले, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. कसा विश्वास प्रूव्ह होतो? परमेश्वराने जे सांगितलं त्याप्रमाणे जेव्हा मी आज्ञा पाळतो त्यावेळेला ती ऍक्शन सिद्ध करते की तुमचा देवावर विश्वास आहे. या ठिकाणी परमेश्वर म्हणतो, तुमचा माझ्यावर विश्वास नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही. आम्ही प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ. तुमची प्रार्थनेमुळे देवाचं नाव पवित्र होतं का? नाही. ही इज ऑलरेडी होली गॉड. तो ऑलरेडी पवित्र देव आहे. तुम्ही प्रार्थना करता म्हणून नाही, परंतु तुम्ही त्याचं नाव पवित्र कसं राखता? ज्या वेळेला तुम्ही आज्ञा पाळता, जेव्हा तुम्ही ओबिडियन्स शिकता, त्यावेळेला तुम्ही त्याचं नाव पवित्र राखत असता. तो आमचा आज्ञेचा काही संबंधच नाही. आम्ही फक्त प्रार्थना करतो, हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाऊ. कसं मानणार पवित्र? कसं राहणार होली नेम? या भारत देशामध्ये आमच्या देवाचं नाव पवित्र कसं राहील? जेव्हा विश्वासणारे आज्ञाधारकपणा शिकतील तेव्हाच ते शक्य आहे. आणि या ठिकाणी तो म्हणतो, माझ्यावर विश्वास ठेवला नाही आणि इस्रायल लोकांसमक्ष माझे पावित्र्य प्रगट केले नाही. म्हणून या मंडळीला जो देश मी दिला आहे, त्या देशास यांना नेणे तुमच्या हातून घडणार नाही. आणि त्याचा परिणाम या ठिकाणी त्याचा इफेक्ट आम्हाला डिसओबिडियन्सचा इफेक्ट आहे, नक्कीच आहे. आणि तो या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतो. तो म्हणतो की तुम्ही माझ्यावरचा जो विश्वास आहे तो प्रगट केला नाही. माझं नाव तुम्ही पवित्र राखलेलं नाही. आज्ञाधारकपणा म्हणजे सुभक्ती आहे, मनाचं रूपांतर करणं आहे. मनाचं रूपांतर केल्याशिवाय आम्हाला देवाची इच्छा समजू शकत नाही. कानांनी जे ऐकलं नाही, डोळ्यांनी कधी पाहिलं नाही, मनात न आलेल्या गोष्टी आम्हाला बघायच्या आहे. ज्या आम्ही जगाकडून शिकलो त्या गोष्टी बघायचं आम्ही बंद केलं पाहिजे, तरच आमचं माइंडचं रिनिव्हेशन होऊ शकतं. तरच आम्ही जुना मनुष्याचा त्याग करून जो मनुष्य नवा आहे, जो सत्यापासून निर्माण होणारी पावित्र्य आहे, नीतिमत्व आहे, देव सदृश्य मनुष्य आहे, त्याला तुम्ही आणि मी धारण करू शकतो. प्रभू येशू ख्रिस्ताने हे केलं आणि आम्हाला कित्ता घालून दिलेला आहे. त्याच्या मनाचं रूपांतर त्यानं केलं. कसं केलं? आज्ञाधारकपणा शिकून. म्हणून या मंडळीमध्ये आम्ही हे वर्ड तुम्हाला देत आहोत की हे वर्स रीड करा, उभे करा, रीड करा, उभे करा. स्तोत्र एक काय म्हणतं? धन्य तो पुरुष जो दुर्जनांच्या बैठकीत बसत नाही, त्यांच्या मसलतीने चालत नाही, तर त्याचं नियमशास्त्र रात्रंदिवस त्याचं तो काय करतो? मनन करतो. तो ब्लेसेड आहे. नियमशास्त्राचं मनन करणं, त्याचं ध्यान करणं, त्याची साधना करणं, त्याचं मेडिटेशन करणं, मला त्या न दिसणाऱ्या गोष्टी ओबे करायच्या आहेत, ही प्रार्थना माझी असणं. भावनो बहिणीनो, हे मला शिकायचं आहे, हे तुम्हाला शिकायचं आहे. येशू हे शिकला. हे रियालिटी आहे. हे विश्वासाचं जीवन आहे. फक्त त्याचा फेथ जो दिला या ठिकाणी तो ओबिडियन्ससाठी आहे. नॉट ओनली प्रॉमिसेस,
नॉट ओन्ली उद्धार आणि तारण एवढंच तिथंच सगळे थांबलेले आहेत. उद्धार मिळालेला आहे आणि अभिवचनं क्लेम करत आहेत, परंतु आज्ञाधारकपणाविषयीचा विश्वास माझ्यामध्ये पाहिजे. मोशेमध्ये तो नव्हता. तो स्वतःला सुप्रीम लीडर समजत होता. तो स्वतःला कोणतरी संबडी समजत होता. ज्यावेळेला मी माझ्या माइंडमध्ये जगाचे विचार नष्ट करतो, बंद करतो, म्हणजे काय करतो, मी स्वतःची आयडेंटिटी किल करतो. मी जे वाटतं मला की मी कोणीतरी आहे ते मी माझ्यामधून नष्ट करत असतो. मी एम्प्टी होत असतो. तेव्हाच मला न दिसणाऱ्या गोष्टी समजू शकतात. ही स्पिरिच्युअलिटी आहे, ही आत्मिक सेवा आहे. बायबल सांगते येशूने केलेलं आहे. आणि म्हणून वी हॅव टू फिनिश विथ आवर डिग्निटी, विथ युअर आयडेंटिटी. ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या जगातनं आलेल्या आहेत, त्या मला नष्ट कराव्या लागतील माझ्यामधून. प्रभूमध्ये मी असलं पाहिजे, प्रभूमध्ये मी परिपूर्ण केला गेलो पाहिजे. आणि म्हणून आज्ञाधारकपणा फार महत्त्वाचा आहे. पहा, आमचं जे माइंड आहे ते जगाशी खूप समरूप आहे. समजा एक उदाहरण दिलं, शेवटी एक उदाहरण बघून आपण थांबूया. एक मुलगा क्रिकेट खेळत आहे आणि बॉलिंग करत आहे. एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? नाही माहीत कोणाला? 6. तू बोला ना, पाणी पितो, मला वाटतं तुम्ही उत्तर द्याल. 4था बॉल झाल्यावर वडिलांचा आवाज आला, अरे तुझी आई आजारी आहे, लगेच घरी. त्याने ऐकला, आज्ञा आली, लगेच घरी ये. परंतु त्यानं 5वा बॉल टाकला. 5वा टाकून थांबला नाही, 6वा पण बॉल टाकला. 1.5 मिनिटं लागली. फार वेळ गेला का हो? 1.5 मिनिटं फक्त गेली आणि तो घरी गेला. त्यानं आज्ञा पाळली का? नाही पाळली. बरोबर आहे ना? तुम्ही उत्तर सोपं आहे आणि तुम्ही हुशारपणा. आज्ञा त्यानं काही पाळली नाही. आज्ञाधारकपणा काय आहे का? नाही. 4थ्या बॉलला जर तो थांबला असता आणि गेला असता तर ही इज ओबिडियंट. आमचं पण तसंच आहे. ऑलरेडी त्याच्या मनामध्ये त्यानं व्हिजन बघितलं होतं की मी 6 बॉल पूर्ण करणार आहे. ऑलरेडी त्याच्या माइंडमध्ये ही गोष्ट होती की फिक्स होती की मी ओव्हर पूर्ण करणार जाणार, मी माझी इच्छा पूर्ण करणार. बऱ्याच वेळेला आमच्या माइंडमध्ये ऑलरेडी कल्पना असतात, ऑलरेडी इमॅजिनेशन असतं आणि एखादी आज्ञा आली प्रभूकडनं, आम्ही ती ऐकत नाही. आम्ही आमची इच्छा पूर्ण करतो आणि मग जातो आज्ञा पाळायला. त्याला आज्ञाधारकपणा म्हणत नाहीत. प्रभू अशा प्रकारे आज्ञाधारकपणा शिकला नाही. 40 दिवस झाल्यानंतर नक्कीच त्याला भूक लागली असणार आहे. पण त्याला भूक कधी लागली? जेव्हा त्याने भुकेचा विचार केला तेव्हा त्याला भूक लागली. 40 दिवस त्याने भुकेचा विचार केला नाही, त्याला भूक लागली. ते चित्र त्यानं बघितलंच नाही, ते इमॅजिनेशन त्यानं केलंच नाही, म्हणून त्याला भूक लागली नव्हती. आणि 40 दिवसानंतर त्यानं भुकेचा विचार केला, काहीतरी खाऊया, काहीतरी खाऊया म्हणणार. सैतान लगेच आला, म्हणलाय खडकाला भाकर हो म्हण. लगेच त्यानं ऐकलं नाही. त्यानं विचार केला, हे आवाज कोणाचा आहे? ही आज्ञा कोण मला देते? बघा, सैतान पण आम्हाला आज्ञा देत असतो, आम्ही लगेच उभे पण करतो. नाही, हा आवाज कोणाचा आहे? त्याला कळलं हा आवाज सैतानाचा आहे. त्याने त्याला उत्तर दिलं, मनुष्य केवळ भाकरीने जगत नाही रे बाबा. मला भूक लागली खरी, पण फक्त भाकरीने मनुष्य जगत नाही, देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने तू जगेल. आणि असं करून त्यानं देवाची आज्ञा पाळली. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, आमच्या ऑलरेडी माइंडमध्ये काही गोष्टी असतात, आम्हाला त्या सवयी हॅबिट्स लागलेल्या असतात आणि आम्ही त्या करत राहतो. आणि नंतर आम्ही म्हणतो की मी हे करायला नव्हतं पाहिजे, मला आता आज्ञा पाळायची आहे. परंतु जोपर्यंत आम्ही ह्या माइंडमधल्या गोष्टी एम्प्टी करत नाही
तोपर्यंत आम्ही असंच करत राहणार. म्हणून मनाचं रूपांतर हे फार महत्त्वाची गोष्ट आहे. देव करो आणि तुम्ही आणि मी याच्यामध्ये आमची आत्मिक सेवा येणाऱ्या दिवसामध्ये अधिक आणि अधिक करो. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.